मम्मी, आज शेंगदाणे का भाजतेस? आज उपवासाचे लाडू. एक वाटी बघा शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे एकदम खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याच कढईमध्ये पाव वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तुपामध्ये पाव वाटी काजू भाजून घ्यायचे, पाव वाटी बदाम भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये बघा 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी खारकीची पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि बघा आता एका बाजूला मी जे आपण खोबरं भाजून घेतलं आहे ना ते हातानेच मी चुरून घेतलेलं आहे. आणि शेंगदाणे बदाम थंड झाल्यानंतर बघा ते असं मिक्सरमधून फिरवून काढायचं आहे. अर्ध मिश्रण मी बाजूला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आणि हे बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परत त्याच भांड्यामध्ये बघा दुसरं मिश्रण आणि थोडी खारकीची पावडर, परत 1 वाटी गूळ घेऊन हे असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता याच लाडवाच्या मिश्रणांमध्ये बघा खारीक आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये ॲड करते. व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून हाताने बघा असं चोरून चांगलं लाडू छान असे झटपट उपवासाचे लाडू हे तयार होतात. काहीच वेळ नाही लागत. हो, आणि मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केलेली नाही आहे. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. कारण हे सर्व आपण जिन्नस घेतलेत ना त्याच्यानेच एवढं छान फ्लेवर येतो या लाडवाला. म्हणून मी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केलेली नाही आहे. उपवासाचे लाडू हे खूप झटपट होतात. आणि हे रोज तुम्ही करून ठेवले ना कधीही तुम्ही सकाळी संध्याकाळी एक लाडू असं खाऊ शकता. हे एवढे मस्त आणि हेल्दी लाडू आहेत. खूप छान झाले आहेत. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा हे लाडू तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. लाडू तयार. थँक्यू.